नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 2 डिसेंबर 2024 ला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे। 30 डिसेंबरला आहे अमावस्या, म्हणजे 30 डिसेंबरला मार्गशीर्ष महिना संपत आहे। यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत। यापूर्वी तुम्ही कधी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। तुमच्या घरामध्ये कोणी केलेलं असेल, केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता, कारण हे जे व्रत आहे हे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा व्हावी, आपल्या घरातील दरिद्रता दूर व्हावी, आपल्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य संपन्नता यामध्ये वाढ व्हावी, यासाठी हे व्रत असतं। आपल्या मुलाबाळांच्या पतीच्या घराच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी हे व्रत असतं। त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही हे जे व्रत आहे ते करू शकतात। बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे की यापूर्वी आम्ही हे व्रत करत होतो, पण मध्यंतरी काही कारणामुळे 1-2 वर्ष हे व्रत करता आलं नाही, परत हे व्रत करण्याची इच्छा आहे, तर नक्कीच तुम्ही हे जे व्रत आहे ना ते परत करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। हे व्रत असं नाहीये की एकदा सुटलं म्हणजे सोडून द्यायचं, असं काहीही नाही। जर तुम्ही कधी संकल्पयुक्त मी 5 वर्ष करेल, 7 वर्ष करेल असा संकल्प करून कधी तुम्ही हे व्रत केलेलं असेल तर फक्त 5 आणि 7 वर्ष तुम्ही हे व्रत करू शकता। आणि त्या संकल्पानंतरही जर तुम्हाला कधी वाटलं की नाही मला हे व्रत करायचे, तर परत तुम्ही संकल्प करू शकता आयुष्यभराचा किंवा 5-7 वर्षाचा, किंवा दरवर्षी आपण संकल्प करायचा की हे या वर्षी 4 गुरुवार आलेले आहेत, माझ्या घरामध्ये धनसंपत्ती ऐश्वर्य राहावं, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा, मिस्टरांची मुलांची नोकरीमध्ये प्रगती व्हावी, जे काही आपलं आहे त्यासाठी मी हे 4 मार्गशीर्ष गुरुवार जे आलेले आहेत यावर्षी ते करत आहे। व प्रत्येक वर्षी यावर्षी आलेले असे संकल्पामध्ये म्हणायचं आणि कंटिन्युटी मध्ये आपण हे व्रत सुरू ठेवलं तरी सुद्धा चालतं। हे जे व्रत आहे ते फक्त सवाष्णी स्त्रियांनीच करावं का असं अजिबात नाही। मुलं मुली पुरुष मंडळी विधवा स्त्रिया अगदी प्रत्येक जण हे व्रत करू शकतात, विचारलं जातं म्हणून याचं उत्तर दिलेलं आहे। आता प्रश्न येतो तो म्हणजे की ह्या गुरुवारच्या दिवशी हे जे व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे, मग गुरुवारी आपल्याला फरशी पुसायची आहे का, किंवा घरामध्ये झाडू मारायचा आहे का, डोक्यावर पाणी घ्यायचं आहे का। त्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न की बरेच ताई व दादा विचारतात की आम्हाला औषध गोळ्या आहेत त्यामुळे उपवास झेपत नाही पण आम्हाला हे व्रत करण्याची खूप इच्छा आहे, मग कसं करायचं। बघा, शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे। भलेही तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाहीये, पण तुमच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली की मला हे व्रत करायचं आहे, मग कुठेतरी, कारण बघा आपण त्या भगवंताच्या परमात्म्याच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही। मग तुमच्या मनामध्ये इच्छा झाली म्हणजे कुठेतरी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांना तुमच्याकडून हे व्रत करून घ्यायचं आहे। जसं जे काही दररोज तुम्ही वरण भात भाजी पोळी खाता त्या पद्धतीने खा, आणि जशी आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा करतो तर त्या पद्धतीने पूजा करा, याचं व्रताचं उद्यापन करा, कथा वाचा, या सगळ्या गोष्टी करा, पण तुम्ही उपवास करू नका। आणि जे काही रोजचं तुम्ही जेवण जेवताय प्रत्येक गुरुवारी त्याच्यामध्ये फक्त काय बदल करा की कांदा लसूण घालू नका, सात्विक जेवण बनवा, मसाला वगैरे न वापरता वरण भात भाजी पोळी, आणि तो खाऊन तुम्ही हा उपवास केला तरी सुद्धा चालतो, काही हरकत नाही। किंवा दुसरा ऑप्शन याच्यातला, तुम्हाला जर साबुदाणा भगर चालत असेल तर तुम्ही दुपारी साबुदाणा भगर उपवासाचे काय पदार्थ असते ते खा, आणि रात्री जेव्हा आपण संध्याकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर उपवास सोडतो त्यावेळेला मग तुम्ही स्वयंपाक जो आपण बनवलेला असतो तो खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता। सर्वस्वी तुमच्यावर आहे, हे 2 ऑप्शन आहेत, तुम्हाला जे शक्य होतं ते तुम्ही करू शकता। बाकी हे जे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहेत ना, या गुरुवाराला तिखट मीठ जे आहे ते चालत नाही, म्हणजे दुपारी फक्त चहा कॉफी ज्यूस फळं खाऊन दही लस्सी जे काही असेल ताक पिऊन आपण हे दिवसभर उपवास करायचा, आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर जो काही स्वयंपाक आपण बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवून हा जो उपवास असतो ना तो सोडायचा असतो। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत, पूजा मांडणी, उद्यापन कसं करायचं, आणि गुरुवारी पूजा केल्यानंतर शुक्रवारी उत्तर पूजा कशी करायची, नारळाला तडा गेला तर, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे, नक्कीच तो व्हिडिओ चेक करा। अतिशय साधी सोपी पद्धत त्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। गुरुवारचा दिवस असल्या कारणाने बघा की
की गुरुवारी कधीही घरातली फरशी पुसली जात नाही, म्हणजे लादी पुसून घेतली जात नाही आणि झाडूनही काढलं जात नाही. पण बऱ्याच वेळेला आपण काय करतो, फरशी पुसण्याचा जो नियम आहे तो पाळतो, पण झाडून जे आहे ते आपण नॉर्मली काढतो. पण हे जे व्रत आहे, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, संपन्नता आपल्या घरामध्ये यावी म्हणून आपण करत आहोत. त्यामुळे किमान मार्गशीर्ष महिन्यातील हे जे 4 गुरुवार आलेले आहेत, या 4 गुरुवारी घरातील फरशी जी आहे ती पुसून घेऊ नका, लादी पुसून घेऊ नका. मग आता प्रश्न येतो की ताई, पारसं घर ठेवायचं का, झाडून नाही काढायचं का, त्यावरच आपण पूजा मांडायची का? तर मग आपण एक काम करू शकतो. काय करायचं, सकाळी उठल्यानंतर उठल्या काय करायचं, अगोदर झाडू मारून घ्यायचा, म्हणजे झाडून काढायचं. आणि जो कचरा आपण दररोज घराच्या बाहेर डस्टबिन मध्ये ठेवतो, तर या दिवशी काय करा, जो झाडून काढल्यानंतर कचरा जमा झालेला आहे तो एका सुपलीमध्ये भरा आणि तो एका कॅरी बॅग मध्ये ठेवून किंवा एका कागदामध्ये तो ठेवा, त्याची पुडी बांधा आणि तो घरामध्ये बाल्कनीमध्ये किंवा कुठे जिथे जागा आहे, तुम्ही घरामध्ये कुठे डस्टबिन वगैरे ठेवता तिथे तो ठेवा. घरातील कचरा जो आहे ना तो घराच्या बाहेर म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर फेकून देऊ नका. कारण या दिवशी जर आपण घरातून झाडून काढलं आणि घराच्या बाहेर कचरा फेकला तर आपल्या घरातली दरिद्री जात नाही, तर आपल्या घरातली लक्ष्मी जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि दररोज जसं आपण बघा सकाळ दुपार झाडून काढतो, तर या दिवशी तसं करू नका. मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार आहेत ना, तर त्या गुरुवारी झाडायचं आहे ना, फक्त सकाळी एकदा झाडा, या पद्धतीने कचरा घरातच ठेवा. आणि संध्याकाळचं जे झाडून आहे ना ते चुकूनही काढू नका, कारण आपण संध्याकाळी पूजा करणार आहोत. त्याच्यामुळे सूर्य मावळल्यानंतर घरामध्ये झाडू काढू नका आणि फरशी सुद्धा जी आहे ती कुठे सुद्धा पुसून घेऊ नका. ही एक गोष्ट पाळायची. हे आपल्यासाठीच आहे बघा, शेवटी तुमचा विश्वास, बाकी तुमच्या याच्यावर करू शकता. आणि या दिवशी गुरुवार असल्या कारणाने, व्रत असल्या कारणाने बरेच जण असं करतात की व्रत आहे तर डोक्यावर पाणी घेऊनच व्रत जे आहे ना त्याला सुरुवात करतात. कारण आदल्या दिवशी बरेच जण नॉनव्हेज खातात, ब्रह्मचर्याचं पालन करत नाहीत. मग ज्या दिवशी व्रत असतं त्या दिवशी डोक्यावर पाणी घेतलं की व्रताला सुरुवात करतात. पण या व्रताला असं करायचं नाहीये. तुम्ही आदल्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊ शकता, आदल्या दिवशीच फरशी जी आहे ती पुसून घेऊ शकता. गुरुवारी व्रत जरी असलं तरी सुद्धा डोक्यावर पाणी घ्यायचं नाहीये. तुम्ही पुरुष असाल, महिला असाल, डोक्यावर पाणी घेऊ नका. साधं स्नान करायचं आहे आणि हे व्रत जे आहे ते करायचं आहे. इथे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, मग ताई आम्ही नॉनव्हेज खाल्लं तर, आम्ही आदल्या दिवशी ब्रह्मचर्य नाही पाळलं तर? मग आपल्याला माहिती आहे ना की उद्या आपल्याला डोक्यावर पाणी घ्यायचं नाही, मग आदल्या दिवशी नॉनव्हेज पण खाऊ नका आणि ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करा. याच्यामध्येच तुमचं म्हणजे उत्तर आहे की ह्या गोष्टी आदल्या दिवशी सुद्धा आपल्याला पाळायच्या आहेत. आता वळूया की नियम कोणते पाळायचे आहेत. मार्गशीर्ष महिना जो आहे तो संपूर्ण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीसह भगवान विष्णू विराजमान व्हावेत यासाठी सेवा, उपाय जे काही आपल्याला करणं शक्य होईल तो करण्याचा महिना आहे. त्यामुळे शक्य झालं तर दररोज आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. प्रत्येक गुरुवारी दरवाजाला आंब्याची डहाळे म्हणजे आंब्याची 5 पानं तरी किमान लावा. आंब्याची पानं तुम्हाला मिळाली नाही तर खाऊची पानं म्हणजे नागवेलीची पानं तर सर्रास आता या पूजेसाठी वगैरे पूजा साहित्याच्या दुकानामध्ये उपलब्ध असतात. तर तुम्ही नागवेलीची पानं आणा आणि आंब्याची पानं नाही मिळाली तर नागवेलीची 5 पानं 11 पानं आपल्या दरवाजाला लावा. संपूर्ण मार्गशीर्ष महिना दरवाजाच्या समोर छोटी का होईना रांगोळी काढा, उंबरठ्याची पूजा करा. उंबरठ्याची पूजा म्हणजे काय की दररोज जर तुम्ही हळदीचं लेपन करणार असाल तर हळदीचं लेपन करायचं, उंबरठ्याला हळद कुंकू व्हायचं, तुमच्याकडे फुलं असतील तर दोन्ही साईडला 2 फुलं ठेवायचे आणि शक्य झालं तर सकाळ व संध्याकाळ, सकाळी जेव्हा तुम्ही रांगोळी वगैरे काढता त्यावेळेला आणि संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ असते त्यावेळेला दरवाजामध्ये दोन्ही साईडला 2 दिवे लावा आणि अगरबत्ती लावा. दोन्ही साईडला दिवे लावायचे नसतील तर एका बाजूला सुद्धा तुम्ही दिवा जो आहे तो लावू शकता. एका बाजूला लावायचा असेल तर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आणि जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला एक दिवा जर तुम्हाला लावायचा असेल तर तो उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर जे व्रत करतायत त्यांनी तर हा मार्गशीर्ष संपूर्ण महिना जे नॉनव्हेज जे आहे ते पूर्णपणे सोडा, जे काही व्हेज असेल ते खायचं आहे. गुरुवारच्या दिवशी तर त्या व्हेज मध्ये सुद्धा कांदा लसूणचा वापर करू नका, सात्विक स्वयंपाक बनवा. आणि गुरुवार सोडून मग इतर वेळा तुम्ही कांदा लसूण वापरू शकता भाज्यांमध्ये वगैरे, पण नॉनव्हेज जे आहे ते पूर्णपणे सोडा जे व्रत करत आहेत त्यांनी. आणि शक्य झालं तुमच्या घरातील लोक जर ऐकत असतील, तुमच्या घरातील सर्वांनी जर हा महिना पाळला
नॉनव्हेज सोडलं तर अतिशय उत्तम. बाकीचे जण सोडत नसतील तर गुरुवारच्या दिवशी मात्र नॉनव्हेज घरात इतरांसाठी सुद्धा बनवू नका आणि त्यांना खाऊ सुद्धा देऊ नका. मग इतर वेळी गुरुवार सोडून तुमच्याकडे कधी खातात काय खातात त्यांच्यानुसार त्यांना हे करू द्या, पण तुम्ही मात्र संपूर्ण मार्गशीर्ष महिना पाळण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर समजा तुम्ही कुठे गावाला वगैरे गेलात शेवटच्या गुरुवारी, उद्यापन जो चौथा गुरुवार आहे, यंदा 4 आलेले आहेत, मग चौथ्या गुरुवारी उद्यापन असतं. चौथ्या गुरुवारी तुम्ही गावाला वगैरे कुठे गेलात तर मग काय करायचं की जेव्हा त्या गुरुवारी जिथे तुम्ही गावाला वगैरे आहात तिथे तुम्ही उपवास वगैरे सगळा करायचा, पूजा मांडणी करायची नाही. आणि जेव्हा तुम्ही घरी वापस याल ना तर घरी आल्यानंतर जो पुढचा येणारा गुरुवार असेल, भले पौष महिन्यातला असेल, पण जो येणारा गुरुवार असेल त्या गुरुवारी तुम्हाला या 4ही गुरुवारचं उद्यापन जे आहे ते करायचं आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्य झालं तुमची मैत्रीण असेल, तुमचे कोणी नातेवाईक असतील, शेजारी असतील आजूबाजूला कोणी सवाष्ण स्त्री, तर दररोज त्यांना आपल्या घरी बोलवा, त्यांना हळदी कुंकू लावा आणि दररोज चहा किंवा दूध जे आहे ते त्यांना प्यायला द्या. माझी आई या पद्धतीने करते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. दररोज त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि दूध नाही तर चहा काहीतरी त्यांना प्यायला द्यायचं. स्पेशली बघा बरेच जण काय करतात की ज्यांच्याकडे परडी असते, माळ असते, ते जर असं चहा वगैरे घेत असतील तर त्यांना संपूर्ण महिनाभर बोलवतात, हळदी कुंकू वगैरे त्यांना लावून चहा वगैरे प्यायला देतात. आणि तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण महिना त्या एकाच महिलेची तुम्ही दररोज ओटी सुद्धा भरू शकता. दररोज ओटी कशी भरायची, रोज एक ब्लाउज पीस घ्यायचं आणि नॉर्मल जे ओटीचं साहित्य असतं तांदूळ वगैरे जे सगळं, तसं त्यांना साधी सोपी ओटी भरायची. काही सगळं असं सोपस्कार हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही. हे एक जे रिच्युअल आहे ना ते तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या देवघरामध्ये जी आपली कुलदेवी असते तर कुलदेवीच्या मूर्तीला दररोज कमीत कमी 16 वेळा का होईना किंवा 11 वेळा का असेना कुंकुमार्चन करायचं आहे. म्हणजे दररोज सकाळी देवपूजा झाली, कुलदेवीला स्नान वगैरे घालणं झालं की देवघरामध्ये कुलदेवी ठेवायची आणि 11 वेळा किंवा 16 वेळा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो मंत्र म्हणून कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर किंवा टाकावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आज अर्पण केलेलं कुंकू उद्या काढून घ्यायचं, कारण 11 वेळा 16 वेळा आपण फक्त कुंकुमार्चन करतो त्याच्यामुळे जास्त कुंकू पण काही साचत नाही. मग ते काढून घ्यायचं, ते तुम्ही घरातील सर्वांनी लावू शकता. परत दुसऱ्या दिवशी करायचं, परत तिसऱ्या दिवशी ते काढायचं, देवपूजा करताना घरातील सर्वांनी लावायचं. या पद्धतीने करू शकता. आणि पुढचं म्हणजे शक्य झालं तर हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्या कुलदेवीला पाण्याचा विडा किंवा तांबूल जे आहे ते दररोज काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवून तुम्ही अर्पण करा. तांबूल याचे खूप चांगले रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि माता लक्ष्मीचा फोटो, माता लक्ष्मीची मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर आवर्जून त्या फोटोला किंवा मूर्तीला किंवा श्रीयंत्राला दररोज गजरा किंवा वेणी जर तुम्हाला तुमच्या जवळ आजूबाजूला मिळाली तर ती आवर्जून अर्पण करा. हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना दररोज विष्णू सहस्त्रनामाचं आवर्जून पठण करा. म्हणजे पूर्ण हे जे 30 दिवस आहेत संपूर्ण 30 दिवस रोज 16 वेळा श्री सुक्तम आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, सकाळी शक्य झालं तर सकाळी किंवा संध्याकाळी शक्य झालं तर संध्याकाळी, जो तुम्हाला टाइम सूट होईल त्या पद्धतीने ठरवा आणि संपूर्ण महिना म्हणा. बघा तुम्हाला याचे खूप चांगले रिझल्ट, सकारात्मक प्रभाव तुमच्या घरामध्ये बघायला मिळतील. विष्णू सहस्त्रनाम संस्कृत आहे, खूप अवघड वाटतं, ते तुम्हाला शक्य होत नाही. मग अशा वेळेला तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तरी सुद्धा चालतं. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठीमध्ये म्हणा किंवा तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा, तुम्हाला जे शक्य होईल ते म्हणा. दोन्हींचाही प्रभाव तेवढाच आहे. मराठीचा प्रभाव खूप जास्त, संस्कृतचा कमी किंवा संस्कृतचा जास्त, मराठीचा कमी असं काहीही नाही. मला विचारलं जातं कॉमेंटमध्ये म्हणून मी क्लिअर केलं की जे तुम्हाला म्हणता येईल ते व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणू शकता, पण आवर्जून म्हणा. कारण का माता लक्ष्मीची आपण उपासना करतोय. माता लक्ष्मी चंचल आहे, म्हणजे पैसा चंचल आहे, तो आज आहे तर उद्या नाही. माता लक्ष्मी स्थिर कुठे राहते? जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते आणि तिथे मग धनधान्यामध्ये वाढ बरकत सुद्धा होते. मग माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंची उपासना जी आहे ती आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करा. म्हणजेच माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपण जे काही कष्ट करतोय, मेहनत करतोय त्याला नशिबाची साथ मिळेल. आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळून जाईल. आणि त्याचबरोबर मानलं तर दगडात सुद्धा
देव आहे आणि नाही मानलं तर मंदिरात सुद्धा दगड आहे। याप्रमाणे विश्वासाने या सगळ्या गोष्टी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही करून बघा, नक्कीच याचं चांगलं फळ जे आहे, जे सुफळ आहे ते तुम्हाला तुमच्या कुटुंबाला अनुभवायला मिळेल। नमस्कार।